नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये। ही सिरीज आपण स्पेशली डिझाइन केलेली आहे वेरियस टाइप्स ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी, ज्यामध्ये आपण कव्हर करतोय इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स जशी एक्झाम असू द्या एसएससी जेई, एमपीएससी, एई, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन जसं आता येणार आहे काय पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, आणखी बीएमसी आहे, नंतर कल्याण डोंबिवली आहे, सोबत सोबत नाशिकचे एक्झाम्स आहे। असे सर्व एक्झामसाठी जिथे आपला इंजिनिअरिंग सब्जेक्ट कामात पडतो त्या एक्झाम्सला आपण लक्षात ठेवून एकदम लेटेस्ट सिलेबसला लक्षात ठेवून आपण तयार केलेला आहे हा व्हिडिओ लेक्चर सिरीज। आणि या टॉपिकमध्ये आज आपण शिकतो मोमेंट ऑफ इनर्शिया। तुम्हाला माहितीच आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता आपल्या ॲपवर। ॲपचं नाव आहे एक सेकंड, आपल्या ॲपचं नाव आहे PCC प्लस कोचिंग क्लासेस, जे तुम्हाला ऑब्वियसली ॲप स्टोरवर भेटून जाणार। नसेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये चेक करू शकता, तिथे तुम्हाला आपल्या ॲपची लिंक मिळणार। सोबत सोबत टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे की तुम्हाला कुठला काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता। लक्षात ठेवा, आणखी तुम्हाला पर्सनल कॉन्टॅक्ट करायचे असेल तुम्ही आपल्या या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता किंवा टेलिग्राम ऑब्वियसली तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता आणखी याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन मध्ये टाइम न घालवता सुरू करूया। आजचा टॉपिक आहे आपला मोमेंट ऑफ इनर्शिया। सगळ्यात पहिला पॉइंट असा आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय। ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय बघा, सिंपल सी गोष्ट आहे। मुवमेंट शब्द आला याच्यात आणि दुसरा शब्द आलाय इनर्शिया, म्हणून म्हटलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया। तर मुवमेंट आपल्याला माहित आहे, मुवमेंटचं काम काय असते। समजा एखादी पॉइंट आहे, हा समजा पॉइंट आहे, या पॉइंटच्या भोवती जर आपल्याला मुवमेंट घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, बेंड करायचा आहे, बेंडिंग मुवमेंट आणायची। काय आणायची आहे, बेंडिंग मुवमेंट। तर जेव्हा आपण बेंडिंग मुवमेंट विषयी गोष्ट करतो त्याला आपण काय म्हणतो, मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट। आणि ह्या बेंडिंग मुवमेंटला रेजिस्ट करायचं हे कुठल्याही ऑब्जेक्टची इनहेरेंट प्रॉपर्टी आहे की नाही, मला वाकायचं नाही आहे, तुम्ही वाकवायचा प्रयत्न करा, मी वाकणार नाही। तर ती जी कंडिशन त्याला आपण म्हणतो इनर्शिया। सो बेसिकली मुवमेंट ऑफ इनर्शिया काय की इट इज ऑब्जेक्ट्स रेजिस्टन्स, स्वतःचं ऑब्जेक्टचं रेजिस्टन्स कशाला, अँग्युलर ऍक्सलरेशन अबाउट अ गिवन ऍक्सिस। अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे काय, टर्निंग मुवमेंट। ह्या टर्निंगला तो काय करतोय, अपोज करतोय। या टर्निंगला अपोज करणं म्हणजेच काय होते, मुवमेंट ऑफ इनर्शिया। अपोजिशन, टर्निंगला अपोज करतोय कशा भोवती, ऍक्सिस भोवती। याचं सिंपल रिलेशन आहे रोटेशनल एनालॉगस टू मास इन लिनियर मोशन। जसं लिनियर मोशन मध्ये आपण मास यूज करतो, कशामध्ये, लिनियर मोशन मध्ये जसं आपण मास यूज करतो, फॉर एक्झाम्पल फोर्स साठी आपण मास इंटू ऍक्सलरेशन यूज करतो, या केसमध्ये रोटेशनल मोशन आहे तर या ठिकाणी आपण फोर्स यूज करायसाठी काय येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ऍक्सलरेशन यूज करणार, म्हणजे मासच्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यामध्ये येणार आहे। ठीक आहे, सिंबल एकदम सिंपल आहे, त्याला आपण आय ने डिनोट करतो, इट इज कॅपिटल आय, एल समजू नका, स्मॉल कॅपिटल आय आहे। ठीक आहे, याला युनिट आहे मीटर टू दी पॉवर 4। कशासाठी, जर फक्त एरिया मुवमेंट असेल, कुठला एरिया मुवमेंट, आता ऑलरेडी एरिया आहे आणि त्याचा मुवमेंट पण घेतलाय आपण, तर तो झाला एरियासाठी ऑलरेडी मीटर स्क्वेअर होता, मुवमेंट घेतल्यानंतर आणखी मीटर स्क्वेअर झाला, म्हणून तो झाला मीटर टू दी पॉवर 4। बऱ्याच केसमध्ये आपण याचं युनिट सेंटीमीटर टू दी पॉवर 4 पण घेतो, कारण की व्हॅल्यू कधी कधी खूप छोट्या राहतात आणि काही व्हॅल्यू खूप मोठ्या झाल्या लाखामध्ये जातात त्यावेळेस आपण मीटर मध्ये पण लिहितो। जर समजा हाच मुवमेंट आपण एरियाचा न घेता मासचा घेतला, मास मुवमेंट ऑफ एरिया, तर एरियाच्या ठिकाणी काय येणार, फक्त केजी येणार, तो केजी मीटर स्क्वेअर हा मास मुवमेंट साठी आहे, हा एरिया मुवमेंट साठी आहे। सिंपल लॉजिक आहे, कन्फ्युजन ठेवायची गरज नाही, दोन्ही लॉजिक सेमच आहे। मास साठी घेतलं तर मास मुवमेंट होणार, एरिया साठी घेतलं तर एरिया मुवमेंट ऑफ इनर्शिया होणार। ठीक आहे, नाउ मॅथमेटिकल फॉर्म एकदम सिंपल आहे की मास मुवमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे, मास मुवमेंट ऑफ इनर्शिया साठी काय असणार आहे, समजा आपण एक ऑब्जेक्ट घेतलाय असा, हा काहीतरी ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, अशा टाइपचा ऑब्जेक्ट आहे, या पॉइंट पासून आपली ऍक्सिस आहे जिथे आपण रोटेशन घेणार आहे, काय करणार आहे, रोटेशन करणार आहे या पॉइंटच्या भोवती। मग इथे एक मास आपण ठेवलं, छोटंसं मास आहे, या मासचं नाव आहे dm आणि ते या ऍक्सिस पासून डिस्टन्स वर आहे r। तर याचा मुवमेंट घ्यायचा असेल आपल्याला तर बेसिकली काय होणार आहे, या r इंटू dm होईल, r स्क्वेअर इंटू dm होणार आहे। आणि हे मास किती पाहिजे, अलॉंग पूर्ण सरफेसवर पाहिजे, तर पूर्ण सरफेस साठी जर आपण इंटिग्रेट केलं
जेचा आन्सर येईल त्यालाच आपण म्हणतो मास मोमेंट ऑफ इनर्शिया. ते आपण इंटिग्रलनी आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, सिंपल्स आहे. तुम्हाला लास्ट मध्ये पण सांगितलं आहे की जर आपल्याला स्टँडर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल तर आपण इंटिग्रेशनला चेंज करू शकतो समेशनच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, चेंज करायचं असेल तर. ठीक आहे, आर काय, आर इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस टू द एलिमेंट डीएम. या डीएम पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे, आरचं. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. जर आपण मुवमेंट आय विषयी घेऊ शकतो तेच आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल एरिया विषयी. आता दोघांमध्ये फरक बघा काय आहे. मास जो आहे तो मास डिस्ट्रीब्युटेड असते एका प्लेट विषयी किंवा एखाद्या सरफेस विषयी किंवा एखाद्या 3D ऑब्जेक्ट विषयी. तो हमेशा आपण ऍझ्युम करून चालतो की युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. डिस्ट्रीब्युशन म्हटलं मी, मुवमेंट नाही, डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली असं ऍझ्युम करतो. पण एरियाचं तसं नाही. एक्स साठी एरिया वेगळा राहणार, वाय साठी वेगळा एरिया राहणार. तर जेव्हा आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढतो त्यालाच आपण दुसरं नाव आहे सेकंड मुवमेंट ऑफ एरिया. लक्षात ठेवजा, जो फर्स्ट मुवमेंट ऑफ एरिया होता, कुठला, फर्स्ट मुवमेंट ऑफ एरिया, तो आपण यूज केला होता कशासाठी, सेंट्रॉइड काढायसाठी. कशासाठी यूज केला होता, सेंट्रॉइड काढायसाठी. सेकंड मुवमेंट ऑफ एरिया कशासाठी यूज करतोय आपण, मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायसाठी. तर एक्स साठी पण तेच राहणार आहे. सेम कन्सेप्ट आहे, फक्त डीएमच्या ठिकाणी डीए असणार आहे. एक्स भोवती काढला तर वाय स्क्वेअर येणार, वाय भोवती काढला तर एक्स स्क्वेअर येणार. कारण की परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असते, एक्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स वाय मध्ये भेटते, वायचं परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स मध्ये भेटते. तर दिस इज युअर मोमेंट ऑफ इनर्शिया, सेकंड मोमेंट ऑफ एरिया असं पण याला म्हटलं जाते. ठीक आहे. सो कॅल्क्युलेट करायचे बऱ्याच मेथड आहे. तुम्हाला एक ऑलरेडी सांगितलं आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. सगळ्यात पहिली आहे डायरेक्ट इंटिग्रेशन मेथड. तुम्हाला आधी सांगितलं आहे की एक आपण ऑब्जेक्ट घेतला, या ऑब्जेक्टला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपण डिवाइड केलं, त्याला म्हटलं आहे आपण डीएम. या एका परपेंडिक्युलर ऍक्सिस सोबत रेडियस घेतलाय आर आणि मग त्याचं काय केलं आपण, इंटिग्रेशन. सो बेसिकली डिवाइड करायचं, डिफरन्शियल एलिमेंट दॅट इज डीएम किंवा डीए. एरिया असेल तर डीए घ्यायचा, मास असेल तर डीएम घ्यायचा. नंतर आर इन टर्म्स ऑफ कोऑर्डिनेट एक्स मध्ये किंवा वाय मध्ये जे तुम्हाला सांगितलं आहे, आणि इंटिग्रेट ओव्हर द लिमिट. लिमिट म्हणजे पूर्ण एरियासाठी त्याला काय करायचं आहे, इंटिग्रेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल टोटल एरिया त्या डायरेक्शन मध्ये, टोटल एरिया ऑर मास इन द डायरेक्शन, त्या डायरेक्शन मध्ये, ज्या डायरेक्शन मध्ये इंटिग्रेट करायचं. एक्झाम्पल, तुम्ही एक्स डायरेक्शन घेतलं तर इंटिग्रेशन पण एक्स मध्ये असलं पाहिजे, वाय मध्ये करायचं नाही. सेकंड मेथड जे आपण जास्त करून फॉलो करतो ती आहे स्टँडर्ड फॉर्म्युला मेथड. आता स्टँडर्ड फॉर्म्युला कसे काढले आपण ते इथूनच डिराईव्ह झालाय. फक्त स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एरिया माहिती आहे, त्याचा सेंट्रॉइड काढू शकतो, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण इझिली काढू शकतो. तो वी यूज नॉन मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला. माहिती आहे, ट्रायंगल असू द्या, रेक्टँगल, सर्कल, या सगळ्याचे आपण शेप यूज करून मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, मिक्सअपचं काम आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड काम नाही. आता स्टँडर्ड फॉर्म्युला यूज तर करायचा आहे, पण कसा यूज करायचा, यूज करायला काही नियम आहे. फॉर एक्झाम्पल, जसा हा सर्कल आहे, आपल्याला सर्कल माहिती आहे, सेंट्रॉइड कुठे असणार आहे, सेंटर मध्ये असणार आहे. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया पण कुठे ऍक्ट करणार आहे, सेंटर मध्ये. पण जर मला ही ऍक्सिस साईडला घेऊन जायची असेल, इथे मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, या पॉइंट भोवती, समजा पी ऍक्सिस आहे, पीच्या भोवती काढायचं असेल तर काय करणार, मग तर माहित नाही. मग या केससाठी आपल्याला काय वेगवेगळ्या मेथड यूज करावं लागते, वेगवेगळे थेरम यूज करावे लागते. त्यातली आपली पहिली थेरम आहे, थेरमचं नाव आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. नावामध्ये लक्षात ठेवा काय, इट इज पॅरलल, कशाला, ऍक्सिसला. ही जर आपली ऍक्सिस आहे समजा सेंटर ऑफ सेंट्रॉइडची, याला आपण पॅरलल दुसरी ऍक्सिस काढली, समजा इथे वाय वाय. आता सेंट्रॉइडचं आपल्याला माहिती आहे, हे आहे आपलं सेंट्रॉइड. दिस इज मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड. ठीक आहे, सेंट्रॉइडच्या भोवती. ते आपल्याला ऑलरेडी कॅल्क्युलेट करू शकतो आपण स्टँडर्ड फॉर्म्युल्यानुसार. पण या मुवमेंटला काय करायचं, इथून इकडे शिफ्ट करायचं आहे. आता बघा, वाय ऍक्सिस भोवती शिफ्ट करायचं आहे. परत लक्षात ठेवा, वाय भोवती शिफ्ट करायचं असेल तर डिस्टन्स बघा कुठला आहे, एक्स असणार. देन डिस्टन्स इज इन एक्स. डिस्टन्स कसं असते हमेशा, परपेंडिक्युलर. दिस डिस्टन्स इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. ते तुम्हाला आधी पण सांगितलं आहे मी, परपेंडिक्युलर डिस्टन्स. तेच जर समजा तुम्हाला एक्स ऍक्सिस भोवती काढायचं असेल, म्हणजे याला आपण आय वाय म्हणू, याला आपण आय एक्स म्हणू, तर काय असणार आहे परत, की जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय, इज इन वाय. बघा, एक्स भोवती शिफ्ट करायचं असेल तर हे आपलं डिस्टन्स किती आहे,
y हे डिस्टन्स आहे. या सेंट्रॉइडला खाली शिफ्ट करायचं असेल याचा मोमेंट ऑफ इनर्शिया एक्सच्या भोवती, तर y डिस्टन्स घ्यावा लागेल. वायच्या भोवती करायचं असेल तर एक्स डिस्टन्स घ्यावं लागेल. आणि यासाठी जो आपण फॉर्म्युला यूज करतो की आयसी जर माहित असेल तर जो फॉर्म्युला यूज करतो त्याचं नाव आहे आय इक्वल्स टू सेंट्रॉइडल ऍक्सिसचा मुवमेंट प्लस ए डी स्क्वेअर. ए म्हणजे काय होते, एरिया ऑफ द सरफेस किंवा एरिया ऑफ द जो तुमचा लॅमिना असेल. तर पॅरलल ऍक्सिस थेरम केव्हा वापरायची की जेव्हा गिवन सेंट्रॉइड एरिया आहे त्या एरियाच्या सेंट्रॉइडच्या ऍक्सिसच्या मुवमेंटला, या एरियाच्या सेंट्रॉइडच्या ऍक्सिसच्या मुवमेंटला शिफ्ट करायचं असेल पॅरलली. परत एकदा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस त्याला जर न्यू ऍक्सिस वर ट्रान्सफर करायचं असेल आणि ती ऍक्सिस काय पाहिजे, पॅरलल पाहिजे असेल, त्यावेळेस आपण हे यूज करतो पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके, ठीक आहे. सिमिलरली अशी आणखी एक थेरम आहे ज्याचं नाव आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस. मग जर या केसमध्ये पॅरलल नाही पाहिजे तर काय पाहिजे, परपेंडिक्युलर. म्हणजे जर एक एक्स वाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, समजा हा काय आपला, एक सेकंड, समजा हा आपला एक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, हा वायचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आपण थोडा वेळ पहिले शिफ्ट करून काढला. पण आपल्याला जर पाहिजे असेल झेडच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया, तर झेड काय, एक्स आणि वायला काय परपेंडिक्युलर आहे. आणि एक्स आणि वायचा कसा काढलाय आपण, पॅरलल ऍक्सिस थेरम लावून. ठीक आहे, पॅरलल ऍक्सिस थेरम लावून आणि आयसी चा यूज करून आपण काय काढलाय, आय एक्स काढलाय आणि आय वाय काढलाय. पण मला झेड विषयी पाहिजे का बरं, कारण की एखादी गोष्ट गोल फिरत असन ते परपेंडिक्युलर ऍक्सिस भोवती गोल फिरते, ती ऍक्सिस काय असणार आहे, झेड असणार आहे. फिरणारी गोष्ट कशी असणार आहे, एक्स आणि वाय मध्ये. तर झेड मध्ये जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल जो ऑब्व्हियसली प्लेन फिगर साठी असते, तर फॉर्म्युला आहे आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. काही केसमध्ये याला आपण पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण म्हणतो, कारण की झेड म्हणजे काय, एक पोल म्हणून पण काम करते. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिताना फक्त झेडच्या ठिकाणी पी लिहितात, बाकी सगळा फॉर्म्युला कसा आहे, सेमच आहे, आय एक्स प्लस आय वाय. ठीक आहे, मिक्सअप करायची काही गरज नाही आहे. ऑब्व्हियसली जर मास असेल तर मास मुवमेंट घ्या, जर तुम्हाला एरिया काढायचा असेल तर एरिया मुवमेंट घ्या. दोन्ही केसमध्ये दोन्ही थेरम काय व्हॅलिड आहे. ठीक आहे, तर काही स्टँडर्ड फिगरची आपल्याला माहित असली पाहिजे. जसं उदाहरणार्थ रेक्टँगलचा आहे, रेक्टँगलचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय, अबाउट सेंट्रॉइडल. लक्षात ठेवजा, जे फॉर्म्युले आपण काढले सध्या तरी ते काय, इट इज अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. तर तो आहे BH क्यूब बाय 12. लक्षात ठेवजा, आय एक्स म्हटलं तर डिस्टन्स हमेशा काय असलं पाहिजे, समजा मी काढून दाखवतो, हे समजा एक्स एक्स सॉरी हे तुमचे वाय वाय ऍक्सिस, ही तुमच्या एक्स ऍक्सिस. जर मला एक्स भोवती मुवमेंट काढायचं असेल तर डिस्टन्स काय पाहिजे, डिस्टन्स मला पाहिजे वाय मध्ये. सो दिस इज जर टोटल माझा डिस्टन्स जर समजा माझं असेल h, हे असेल समजा b, तर हे काय असणार आहे h/2. तर h/2 चा क्यूब लागेल मला, दिसते h/2. तर डिस्टन्स काय तुमचा h आहे परपेंडिक्युलर, म्हणून h चा क्यूब झाला. सो आहे काय BH क्यूब बाय 12. ते जर तुम्हाला y भोवती काढायचं असेल तर तुमचा परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असलं पाहिजे, b/2 असलं पाहिजे. तर या केसमध्ये काय होणार, b क्यूब बाय 12 इज द राईट आन्सर. ठीक आहे, वाय भोवती काढायचा आहे तर हॉरिझॉन्टलचा क्यूब घेतलाय जो b आहे. जर एक्स भोवती काढायचा असेल तर व्हर्टिकलचा क्यूब घेतलाय जो आहे h. परत सांगतो, हॉरिझॉन्टल आहे म्हणून, हॉरिझॉन्टल आहे म्हणून हाईटचा क्यूब, व्हर्टिकल आहे म्हणून ठीक आहे बेसचा क्यूब. ठीक आहे, उलट काम चालते, एक्स साठी वायचा क्यूब, वाय साठी एक्सचा क्यूब. हे तुम्हाला मी आधीपासून सांगत आलेलं आहे. तर जी मुवमेंट आपण काढली ते या पॉइंट साठी काढली आहे सेंट्रॉइडच्या भोवती एक्स आणि वायची. जर तुम्हाला एखाद्या एज विषयी म्हटलं की इथून याला इथे शिफ्ट करा किंवा इथून याला शिफ्ट करा, तर तुम्हाला पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावी लागेल. ते तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा जर क्वेश्चन मध्ये विचारलं तर. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला रेडियस सर्कल. जर सर्कलचा रेडियस दिला असेल तर एकदम सिंपल आहे, सिमेट्रिक असल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया हमेशा चारही केसमध्ये काय सेम असणार आहे, अबाउट वाय वाय किंवा अबाउट एक्स एक्स. पण लक्षात ठेवा, हा आपला रेडियस दिलेला आहे r. जर आपल्याला क्वेश्चन मध्ये डायमीटरच्या फॉर्म मध्ये दिलं असेल तर तुम्हाला माहिती आहे रेडियस इक्वल्स टू काय असते, d/2. d म्हणजेच काय होते, डायमीटर ऑफ सर्कल. बऱ्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायमीटरच्या फॉर्म मध्ये दिलं असतं तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, भले तो आय एक्स असू द्या किंवा आय वाय असू द्या,
सिमेट्रिक असल्यामुळे दोन्ही व्हॅल्यू सेम असणार आहे. π/4 असाच ठेवतो. r ची व्हॅल्यू आहे d/2, मग त्याचा पॉवर घ्यायचा 4. सो व्हॅल्यू करून बघा काय होते. तर π/4 d चा पॉवर पण 4 झाला, 2 चा पॉवर 4 होते 16. सो बेसिकल झाला हा πd चा पॉवर 4/64. सो Ixx किंवा Iyy त्याची व्हॅल्यू किती आहे, πd टू दी पॉवर 4/64 इन द फॉर्म ऑफ d. पण जर याला पोलर फॉर्म मध्ये करायचं असेल तर पोलर फॉर्म काय असते, Ixx प्लस Iyy. Ix आणि yy तर सारखंच आहे, म्हणजे हा झाला 2 टाइम्स Ix. सो Ip म्हणजे पोलर फॉर्म भोवती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, एकदम सिंपलचा फॉर्म्युला आहे. 2 टाइम्स Ix ची व्हॅल्यू ठेवून द्या, तो आहे πd टू दी पॉवर 4 डिवाइड बाय 64. 2 ना डिवाइड केलं तर हा झाला 32. सो बेसिकली आपल्याला मिळालं पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया इज πd टू दी पॉवर 4/32 इज द करेक्ट आन्सर. कशासाठी, पोलर मुवमेंट साठी. XX YY सेम आहे, पोलर साठी हे सेम. हॉलो सर्कल साठी पण काय असणार आहे, मग रिलेशन एकदम सिंपल आहे. आउटर रेडियस R आहे, म्हणजे हा जो रेडियस आहे आउटर हा कॅपिटल R आहे, आणि हा जो इनर रेडियस आहे हा कॅपिटल R स्मॉल r आहे. एक हॉलो सर्कल आहे, याला रिंग सारखं ट्रीट करू शकतो, पण रिंग नाहीये, लक्षात ठेवा. रिंग साठी थिकनेस खूप छोटी राहते, हॉलो सर्कलला थिकनेस बऱ्यापैकी राहते. मग याचा फॉर्म्युला काही नाही, मोठ्या r चा टू दी पॉवर 4 मायनस छोट्या r चा पॉवर. किंवा तुम्ही याला असं पण करू शकता, Ix Iy जर d च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर सेम लॉजिक आहे. π/, 4 ठिकाणी काय राहणार आहे, तिथे 64 राहणार आहे. π/64 मोठ्या d चा पॉवर 4 मायनस छोट्या d चा पॉवर 4. छोटा d मोठा d काय, इट इज डायमीटर ऑफ आउटर सर्कल अँड इनर सर्कल. डायरेक्ट फॉर्म्युला. ओके. सिमिलरली द ट्रायंगल, एक बेस दिला आणि हाईट दिली, आपल्याला माहिती आहे हे आपला बेस आहे, हा आपला हाईट आहे. जर आपल्याला सेंट्रॉइडचा काढायचा असेल तर सेंट्रॉइड आपला इथं राहते, कुठे, h/3 आणि b/3. आपल्याला पॉईंट माहित आहे सेंट्रॉइडचा कुठे आहे, h/3 आणि b/3. आता जो दिला आपल्याला क्वेश्चन, हा क्वेश्चन दिला इट इज अबाउट बेस, या बेसच्या भोवती, या XX या लाईनच्या भोवती आपल्याला दिलाय फॉर्म्युला की bh³/12. पण जर आपल्याला सेंट्रॉइडचा काढायचा असेल, अबाउट सेंट्रॉइड, लेट्स से अबाउट सेंट्रॉइड, तर सेंट्रॉइड मध्ये काय करावं लागेल, ही व्हॅल्यू आपल्याला इथे शिफ्ट करावं लागेल. ठीक आहे. आपला फॉर्म्युला काय, पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये की Ix जो आपण काढला इथे, इट इज I सेंट्रॉइड प्लस AD². फॉर्म्युला अप्लाय करून बघा, ही व्हॅल्यू किती आहे डिस्टन्स, इट इज नथिंग बट h/3. ओके. Ix ची व्हॅल्यू किती आहे बघा, bh³/12. काय होऊ शकते बघू आपण सेंट्रॉइडच्या भोवती. IC आपल्याला सध्या माहिती नाही, एरिया किती आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. d² किती आहे, h/3 चा स्क्वेअर करायला सांगितलंय. ओके. सो bh³/12 ठीक आहे इक्वल्स टू IC. ठीक आहे, प्लस हा BH आणि h चा स्क्वेअर, हा झाला BH³. 3 चा स्क्वेअर 9, 9 दुनी 18. ओके. याला इकडे घेऊन या, बघा काय भेटतं तुम्हाला. तर IC इक्वल्स टू bh³/12 मायनस bh³/18. आता काय करू आपण बघा, bh³ कॉमन काढू. ठीक आहे, सगळ्यामध्ये 6 आहे, तो पण कॉमन काढू. 6 कॉमन निघाला. इथे किती आहे, 1/2 मायनस 1/3. थोडं सिंप्लिफाय करा, 3 मायनस 2 1 झाला. सो bh³/6 इंटू 1/6. तो फायनल आन्सर काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल bh³/36. हे करेक्ट आन्सर आहे कशा भोवती, अबाउट सेंट्रॉइड. लक्षात, अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. जर सेंट्रॉइड मध्ये विचारलं तर bh³/36 असलं पाहिजे. जर बेस विषयी विचारलाय तर bh³/12. डिपेंड करते कुठल्या टाइपचा क्वेश्चन विचारला आहे. कन्फ्यूज करायला असे क्वेश्चन टाकतात, ते विसरू नका. ओके. तर हे बेसिक आपले डायग्राम्स आहे ऍक्च्युली. आता आपण क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन फार सिंपल असतात, कॉम्प्लिकेटेड करायचे नाही. पॉइंट लक्षात ठेवायचा आणि काय विचारलं ते समजून घ्यायचं. सो पहिला क्वेश्चन, फॉर्म्युला फॉर पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. डायरेक्ट फॉर्म्युला आहे पोलर साठी, जो आपला आहे Iz इज इक्वल्स टू Ix प्लस Iy. याच केस मध्ये Z म्हणजेच काय होते, पोलर होते, तो Ip इक्वल टू काय झाला, Ix प्लस Iy. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, Ix प्लस Iy.
सेकंड म्हटलं की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्क्वेअर लॅमिना, ठीक आहे, अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस इज, सेंट्रॉइडल भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा, स्क्वेअर लॅमिनाचा. आता इथे आपल्याला काहीतरी दिला बघा, मास दिलाय, तर मासवर काम करायचं आपल्याला. सो मास इंटू एरिया, मास तर बाजूला काढून घेऊ आपण. जर समजा हा रेक्टँगल असता तर रेक्टँगलचा सेंट्रॉइडचा एरिया काय पाहिला आपण आता, सेंट्रॉइडल एरिया काय, रेक्टँगलचा सेंट्रॉइडल एरिया बघा लिहिला थोडा वेळ पहिलेच, रेक्टँगल साठी BH³/12 किंवा HB³/12. आता या केसमध्ये काही फरक पडत नाही कारण की स्क्वेअर आहे. सो BH³/12 करा किंवा HB³/12 करा. या ठिकाणी आपण एरिया बाजूला काढून घेऊ कारण की एरियाच्या ठिकाणी काय यूज केलं आणि मास मुवमेंट ऑफ इनर्शिया लिहिला कारण की क्वेश्चन मध्ये m दिलेला आहे. एरिया जर बाजूला काढला तर BH बाजूला निघाला, हा 12 बाजूला निघाला, काय राहिला फक्त मग h² राहिला आहे, ठीक आहे. h² म्हणजे काय होते, एरियाचा स्क्वेअर, आणि हा झाला मास अपॉन 12. सो ma²/12 हा जो ऑप्शन असेल ते आपला करेक्ट ऑप्शन आहे. तो ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर कारण की मास मध्ये आलेला आहे ते. सो सी इज द करेक्ट ऑप्शन, ठीक आहे. तर तुम्ही इथे असं कन्फ्युज नका करू कारण की बघा काय होऊ शकते, तुम्ही BH³/12 लिहिला आहे, या ठिकाणी तुम्ही एरिया पुट केला समजा, तर हा झाला एरियाचा पॉवर 4, साईडचा पॉवर 4 अपॉन 12. तर तुम्ही ए टिक करायचा प्रयत्न करा, पण लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये डेन्सिटी दिली आहे. डेन्सिटी आपल्या क्वेश्चन मध्ये आपण यूज केलेली नाही सध्या. इथे जर डेन्सिटी असती तर आपण चेक केलं असतं. इथे ऑप्शन मध्ये डेन्सिटी आहे, इथे ऑप्शन मध्ये डेन्सिटी नाही. तर जरी हे करेक्ट असेल पण हे ऑप्शन मध्ये डेन्सिटी असल्यामुळे हे चुकीचं आहे, ठीक आहे. आणि अबाउट सेंट्रॉइडल म्हटलं डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा, BH³/12. एरियाच्या ठिकाणी फक्त मास ठेवायचा, ह्या एरियाच्या ठिकाणी मास ठेवलाय, डिस्टन्सचा स्क्वेअर करा म्हणजे साईडचा स्क्वेअर करून टाकला आणि आपल्याला आन्सर मिळाला. नेक्स्ट, सेंट्रॉइडल मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगल ऑफ बेस B, ठीक आहे, अँड हाईट h. बघा अबाउट द बेस म्हटलाय, शब्द आला अबाउट द बेस. लक्षात ठेवायचं अबाउट द बेस म्हटला तर आपला आन्सर असते BH³/12 जो सिमिलर टू काय रेक्टँगल आहे. अबाउट म्हटलं असेल सेंट्रॉइडल ऍक्सिस तर IC = BH³/36 आहे, ठीक आहे. दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, BH³/12 तर BH³/12. सो ऑप्शन नंबर B इज द राईट आन्सर, क्वेश्चन नंबर, ठीक आहे. इकडे A पहिल्याचा, दुसऱ्याचा आन्सर काय C, तिसऱ्याचा आन्सर काय, सॉरी अबाउट बेस म्हटलाय तर BH³/12. उलट झालं का काही, ओके. क्वेश्चन मध्ये लिहिताना थांबा एकदा चेक करू आपण. रेक्टँगल अबाउट द बेस, अच्छा ओके हे चुकलं ऍक्च्युली, इथे अबाउट द बेस काढायचा आपल्याला. अबाउट द बेस जो आहे तो BH³ सेंट्रॉइडल साठी 36 आहे, बेस भोवती 12 पाहिजे. तर करेक्ट आन्सर काय इथे BH³/12 इज द करेक्ट आन्सर. एकदा तुम्ही परत चेक करून घ्या. विच ऑफ द थेरम इज यूज टू शिफ्ट द ऍक्सिस ऑफ रोटेशन. नावात सांगितलं की ऍक्सिस ऑफ रोटेशन काय करायचं आहे, शिफ्ट करायचं आहे टू अ पॅरलल बट नॉट थ्रू सेंट्रॉइड. म्हणजे पॅरललला शिफ्ट करायचं आहे. नाव ऐकलंय पॅरलल तर आपण डायरेक्ट टिक करणार पॅरलल ऍक्सिस थेरम, पण ऑप्शन बघा इथे परपेंडिक्युलर तर नाही ते आपल्याला माहिती आहे, पॅरलल ऍक्सिस करेक्ट आहे, पण लक्षात ठेवा पॅरलल ऍक्सिस थेरमचं दुसरं नाव आहे स्टायनर्स थेरम. की पॅरलल ऍक्सिस थेरमला दुसरं नाव काय, स्टायनर्स थेरम. त्याला म्हणून त्यांनी मुद्दामून टाकलं आहे कारण की स्टायनर्स थेरम नाव कोणी वापरत नाही, याचं दुसरं नाव आहे स्टायनर्स थेरम. तर ऍक्च्युली स्टायनर्स थेरम, तर दोन्ही ऍक्च्युली काय करेक्ट ऑप्शन आहे. सो बोथ ऑप्शन B अँड C हे करेक्ट असलं पाहिजे. दोन्ही ऑप्शन काय असले पाहिजे, करेक्ट असले पाहिजे, ठीक आहे. नंतर हा एक स्टँडर्ड क्वेश्चन आहे, शायद आपण कव्हर नाही केला अजून, की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन रॉड ऑफ लेंथ L अबाउट इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू लेंथ. म्हणजे अशी लेंथ आहे, थिन रॉड आहे, ठीक आहे, लेंथ आहे आपली L समजून घ्या. आणि सेंटरच्या भोवती त्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, हे आहे सेंटर. या ठिकाणी याचा आन्सर येते 1/12 ml², ठीक आहे, 1/12
ml². हे करेक्ट आन्सर आहे. परत क्वेश्चन विचारलाय की परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आताच आपण बघितलाय. इट इज Ix + Iy = Iz. मल्टिप्लाय होत नाही. ठीक आहे, एक सेकंड होल्ड करा. ठीक आहे, जस्ट होल्ड ऑन अ सेकंड. ओके, सॉरी. ठीक आहे, तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम ही सांगते आपल्याला गोष्ट आहे. नेक्स्ट म्हटलंय मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ ट्रायंग्युलर सेक्शन. परत आलो आपण ट्रायंग्युलर सेक्शनवर. हा क्वेश्चन आला SSC JEE 2017 मध्ये अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. बघा, यावेळेस सेंट्रॉइडल विचारलंय. आधी काय विचारलं होतं? या ठिकाणी विचारलं होतं आपल्याला बेस विषयी. तर बेस विषयी BH³/12 आहे, पण सेंट्रॉइडल साठी काय BH³/36 आहे. हे करेक्ट आहे, हे नाही आहे. ठीक आहे. परत द रेशिओ ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगल. बघा, परत ट्रायंगलचा क्वेश्चन आलाय अबाउट बेस अँड सेंट्रॉइडल. तर रेशिओ काढायचा आहे. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस अपॉन मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल. हा काय BH³/12 आहे. हा किती आहे BH³/36. तर डिवाइडचा डिवाइड वरतं जाईल. BH³ कॅन्सल. 36 वरती आला, 12 खाली आला. 12 × 1 = 12, 12 × 3 = 36. 3:1 is the right answer. So correct option is option number D. 3 is the right answer. Next, the moment of inertia concept applies to SSC JEE 2009 मेकॅनिकल. ठीक आहे, आता सांगितलं की स्ट्रेट लाईन मध्ये बिलकुल नाही, रेस्ट मध्ये पण नाही. ह्या गोष्टी काय लिनियर मोशनच्या आहे. आपण सॉल्व्ह करतोय रोटेशनल मोशन साठी. त्याचं क्वेश्चनचं आन्सर काय असलं पाहिजे? रोटेटिंग बॉडीज. नावाचा आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. रोटेशनला ते काय करताय? अपोज करताय. हा क्वेश्चन पण छान आहे एकदम. हा आला SSC JEE 2017 मध्ये. काय म्हणते क्वेश्चन? द प्रोडक्ट ऑफ इनर्शिया अबाउट प्रिन्सिपल ऍक्सिस इज 0. आता हे स्टेटमेंट विषयी विचारलंय. दिस स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू. जर तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला सांगितलंय की समजा या ठिकाणी एक आहे फोर्सची लोडिंग आहे, ही आपली ऍक्सिस आहे. तर या ठिकाणचं मुवमेंट जर क्लॉकवाईज असेल तर इकडल्या साईडची मुवमेंट काय असली पाहिजे? अँटी क्लॉकवाईज. तर टोटल मुवमेंट काय होणार? या ठिकाणी 0 होणार. बेसिकली तो बेंडिंग मुवमेंटची गोष्ट करतोय, टर्निंगची गोष्ट करतोय, रोटेशनची गोष्ट करतोय. ती प्रिन्सिपल ऍक्सिस भोवती हमेशा काय असली पाहिजे? 0 असली पाहिजे. कशाची? प्रोडक्ट ऑफ इनर्शियाची. एक प्लस आहे तर एक मायनस आहे. जर नसेल माहित लक्षात ठेवायचं, ही स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू. दिस स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं? द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन सर्क्युलर रिंग. थिन सर्क्युलर रिंग याच्या आधी आपण हॉलो साठी बघितलाय. हा क्वेश्चन विचारला थिन सर्क्युलर रिंग साठी, जो शायद कव्हर नाही केला, पण याचा आन्सर लक्षात ठेवायचा. इट इज BMR². इट इज MR². ठीक आहे. And the parallel axis theorem is used to find moment of inertia when axis passes through centroid. जर axis जर centroid मधून पास होत असेल मग ते centroid झालं ना भाऊ. ठीक आहे. axis is parallel but offset from the centroidal axis. हे करेक्ट आहे. इन्क्लाइन साठी काहीच नाही आहे. वर्टिकल म्हणजे पण centroid मध्ये पास होणं होऊ शकते. तर हे काही बेसिक लॉजिकल क्वेश्चन्स आहे जे आपल्याला माहिती असले पाहिजे मुवमेंट ऑफ इनर्शिया विषयी. आणि यातले सगळे कन्सेप्ट आपण जवळपास बघितलेले आहे. आणि लक्षात ठेवा, जेवढं मुवमेंट ऑफ इनर्शिया तुमचं चांगलं असेल तेवढंच तुम्हाला काम पडणार आहे समोर सॉम या टॉपिक साठी, सॉम या सब्जेक्ट साठी. लक्षात ठेवा, सेंट्रॉइड, मुवमेंट ऑफ इनर्शिया, नंतर आपले रेक्टिलिनियर मोशनचे काही कंडिशन्स ह्या आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कशासाठी? सॉम साठी. तर याला कम्प्लिटली इग्नोर करायचं नाही. होईल तेवढं डिटेल मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे की आपली क्वेश्चन सिरीज सर्वांसाठी फ्री आहे. तुम्ही बघून याचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. याच्याशी रिलेटेड लेक्चर बघायचे असेल तर तुम्ही युट्यूबवर आहेच, पण तुम्ही आपल्या ॲपवर जाऊ शकता ज्याचं नाव आहे पिलर्स कोचिंग क्लासेस PCC, जो ऑब्व्हियसली तुम्हाला भेटणार ॲप स्टोअरवर किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण तुम्हाला त्याची लिंक भेटणार. आणि सोबत
टेलिग्राम चॅनल पण आहे, जिथे तुम्ही जॉईन करून आम्हाला नवीन नवीन येणाऱ्या गोष्टीविषयी विचारू शकता, कोर्सविषयी विचारू शकता किंवा तुम्हाला अपडेट राहू शकता आपल्या व्हिडिओ सिरीज विषयी. तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.